नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं ठाकरे कम्प्युटरच्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत, आपल्याकडे जर एखादी खूप मोठी PDF असेल, जसं 200-400 पेजेसची एखादी PDF आहे आणि त्या PDF मधून आपल्याला फक्त 4-5 पेजेस सेपरेट करायचे, तर ते आपण कशा प्रकारे करू शकतो। तर त्यासाठी सिंपल तुम्हाला Google Chrome ओपन करून घ्यायचं आहे। Google Chrome ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा जो सर्च बॉक्स येतो, त्याच्यामध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे स्प्लिट PDF। ठीक आहे, स्प्लिट PDF हा सर्च करायचा आहे तुम्हाला। जसं आपण स्प्लिट PDF इथे टाइप करतोय, एंटर तुम्हाला प्रेस करून घ्यायचे। त्याच्यानंतर सगळ्यात पहिली वेबसाईट तुमच्या समोर ओपन होईल, आय लव्ह PDF। ठीक आहे, ही वेबसाईट आहे, याच्यावरून आपण PDF मध्ये काहीही करू शकतोय। तर बघा, स्प्लिट PDF असा ऑप्शन दिसेल, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। वेबसाईट ओपन झालेली आहे मित्रांनो। आता सिलेक्ट PDF नावाचा एक ऑप्शन दिसेल, तर तुम्हाला इथून सिलेक्ट PDF वरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तुमची फाईल मॅनेजर ओपन होऊन जाईल। आता फाईल मॅनेजर ओपन झाल्यानंतर तुम्हाला जी PDF सिलेक्ट करायची आहे ती तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता। जसं कोपा फर्स्ट सेम नावाचं जे आपलं प्रॅक्टिकल आहे, माझ्याकडे एक सिलेबस बनलेला आहे। ठीक आहे, तर त्याला आपण करून बघूया। तर सिंपल त्याच्यावरती मी सिंगल क्लिक केलेलं आहे, त्याच्यानंतर ओपनवरती क्लिक करू। ओके, आता बघा, ही PDF इकडे पूर्णपणे आलेली आहे। ठीक आहे, हा पहिला पेज दिसत असेल, इकडे तुम्हाला 416 पेजेसची ही PDF आहे मित्रांनो। 416 पेजेस एकूण याच्यामध्ये आहे। तर आपण याच्यामध्ये काय करूया, काही पेजेस सेपरेट करून पाहूया। आता बघा, इकडे फिक्स रेंज आणि इकडे कस्टम रेंज नावाचं एक ऑप्शन दिसत असेल, तर कस्टम रेंजवरती तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला कोणते पेजेस सेपरेट करायचे ते तुम्हाला इथं टाईप करायचं आहे। जसं सपोज मला 12व्या पेजपासून ते 15व्या पेजपर्यंत फक्त एवढेच पेजेस मला पाहिजे आहे। ठीक आहे, तर आपण असं याच्यामध्ये टाईप केलं आहे फ्रॉम पेज आणि टू। ठीक आहे, फ्रॉम पेज म्हणजे 12व्या पेजपासून, फ्रॉम म्हणजे पासून। ओके, 12व्या पेजपासून ते 15व्या पेजपर्यंत। ओके, त्याच्यानंतर बघा, सिंपल तुम्हाला स्प्लिट PDF या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। स्प्लिट PDF वरती मी क्लिक करतोय। त्याच्यानंतर बघा, हे अपलोडिंग होत आहे। आता पूर्णपणे बघा 86% झालं, 87 झालेलं आहे। 100 होतपर्यंत तुम्हाला वाट बघायची, अगदी लवकर फास्ट होतं मित्रांनो, काही जास्त वेळ लागत नाही। ठीक आहे, आता बघू शकता आपली 99% झालेली आहे। बघा, 100% सुद्धा अपलोड झालेली आहे। स्प्लिटिंग PDF असं आलेला होता काही क्षणासाठी, आणि आता लगेच आपल्याकडे ऑप्शन आलेला आहे डाउनलोड स्प्लिट PDF। ठीक आहे, इथे तुम्ही क्लिक करा किंवा नको करा, 2 मिनिटांमध्ये ती PDF डाउनलोड होऊन तुमच्या डाउनलोड्समध्ये दिसून येईल। तर सिंपल बघा, याच्यावरती मला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर बघू शकता आपल्याकडे फक्त ही 4 पेजेसची PDF बनवून रेडी झालेली आहे। कितीपासून? 12व्यापासून ते 15व्यापर्यंत, म्हणजे 12, 13, 14 आणि 15 हे जे पेज नंबर होते, यांची PDF आपल्याकडे काय झालेली आहे, स्प्लिट होऊन आलेली आहे। स्प्लिट होणे म्हणजेच काय, अनमर्ज होणे एक प्रकारे। म्हणजे काही मोठ्या पेजेसमधून आपण काय केलेलं आहे, खूप साऱ्या पेजेसमधून काही पेजेस सेपरेट केलेले आहेत। तर अशा प्रकारे तुमच्याकडे कितीही हजारो पेजेसची PDF असेल, तरी त्याच्यातले काही महत्त्वाचे जे पेजेस आहेत ते तुम्ही काढू शकता। फक्त तुम्हाला बघायचं आहे की त्याचे पेज नंबर काय आहे। ठीक आहे मित्रांनो, तर अशा प्रकारे तुम्ही इथून डाउनलोड करून घेऊ शकता। आता बघा, ऑटोमॅटिकली आपल्या कम्प्युटरमध्ये सुद्धा डाउनलोड झालेली आहे। याला तुम्हाला क्लोज करून घ्यायचं आहे। तर अधिक PDF जर तुम्हाला याच्यामध्ये करायचे असतील, तर परत तुम्ही बॅक करून सिलेक्ट PDF वरती क्लिक करून पुन्हा PDF तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि तशा प्रकारे तुम्ही स्प्लिट अप करू शकता। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच टेक्निकल गोष्टी समजून घेण्यासाठी आपल्या ठाकरे कम्प्युटर या यूट्यूब चॅनलला आताच सबस्क्राईब करा। थँक्यू मित्रांनो।